सिंहगडावर इंग्रजांनी जप्त केलेल्या सोन्याच्या पेटाऱ्यांचा आजही गूढ का? 2 मार्च 1818 या दिवशी सिंहगड किल्ल्याचा पाडाव झाला आणि मराठ्यांना किल्ला सोडावा लागला. तेव्हाच्या अटींनुसार किल्ल्यातील लोकांना केवळ आपलं वैयक्तिक सामान नेण्याची मुभा देण्यात आली होती. नारोगोविंद औटी नावाचे बाजीरावांचे एक विश्वासू व्यक्ती किल्ल्यात होते. त्यांच्या सामानामध्ये 4 सोन्याने भरलेली पेटारं होती. नारोगोविंद यांच्या दाव्यानुसार पेटाऱ्यांमध्ये सुमारे 36 लाखाची मालमत्ता होती आणि त्यांची ती खाजगीतली होती. मात्र इंग्रजांना विश्वास बसला नाही आणि ते सगळं सोनं त्यांनी जप्त केलं. पण नारोगोविंद शांत बसली नाहीत. त्यांनी कोर्टाची पायरी चढली. तेव्हाच्याच मुंबई सुप्रीम कोर्टाचा निर्णय नारोगोविंद यांच्या बाजूने लागला. पण या निर्णयाविरुद्ध कंपनी सरकारनं थेट लंडनला प्रिव्ही काउन्सिलमध्ये अपील दाखल केलं. इंग्रजांना शंका होती की मालमत्ता बाजीरावांची असली पाहिजे, कारण तसं असलं तर त्या सोन्यावर विजेते म्हणून त्यांचा अधिकार होता. या नारोगोविंदांचा सर्व इंग्रजी लिखाणांमध्ये केलेला उल्लेख नारोगोविंद औटी असा आहे. या अपिलाचा निर्णय लागेपर्यंत डेक्कन प्राइज मनीचं वाटप केलं जाऊ नये अशी मागणी पार्लमेंटमध्ये करण्यात आली आणि त्यानुसार वाटप थांबवून ठेवण्यात आलं. प्रिव्ही काउन्सिलचा हा निर्णय कंपनीच्या अपिलाच्या बाजूने लागला, पण तोपर्यंत 1830 साल उजाडलं होतं. मध्यंतरीच्या काळात नारोगोविंद यांचा मृत्यू झाला, पण त्यांच्या वतीनं 2 मारवाडी व्यक्तींनी दावा पुढे चालू ठेवला. हा दावा त्यांनी रोख पैसे देऊन बहुधा नारोगोविंदांच्या पुढच्या पिढ्यांपासून विकत घेतला असला पाहिजे असं सांगितलं जातं. हा निर्णय आजही वाचायला उपलब्ध आहे. मात्र या सोन्याचं गूढ उकललेलं नाही. धन्यवाद.